तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कालपासून बुलढाण्यात मोठी तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे। दरम्यान 29 एप्रिल रोजी देखील काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकले होते। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे बुलढाण्याच्या संगम चौकात काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। धीरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराज आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निदर्शने आणि शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता। युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असतानाच पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानजनक उल्लेख करावा या मागणीसह काँग्रेसचे हे आंदोलन शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून उधळण्याचा प्रयत्न झाला। यावेळी चांगलाच तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। संबंध महाराष्ट्राचे आराध्य असले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संबंधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती त्यांची प्रतिमा ढासळण्यासाठी आपण पाहिलं असेल की गेल्या आठवड्यापासून या देशामध्ये संबंध मालिका सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये मालिका सुरू आहे। आज आम्ही बुलढाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे। पाठीमागे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि त्यांना अभिवादन करून आम्ही आपल्याला एवढं सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आजोळ आहे आणि राजमाता जिजाबाईंचं हे बुलढाणा हे त्यांचं माहेर आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आचार पुढे न्यायला पाहिजे, त्यांचा सुसंस्कृतपणा पुढे न्यायला पाहिजे। त्यासाठी आम्ही आज कोण होता शिवाजी हे गोविंद पानसरेजींनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं वाचन आम्ही इथे करण्याचं काम करत आहोत। इथले स्थानिक आमदारांनी कशा भाषेमध्ये प्रशांत आंबी यांना कसं शिवीगाळ केली, कशी आई बहिणीवरून शिवी दिली, त्यांच्या बायकोवर आईवर कसे गेले आणि खरं तरी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे परस्त्री ही माते समान असते आणि कुठलीही स्त्री असते तिला आपण माते समान वागणूक दिली पाहिजे, तिचा मान सन्मान केला पाहिजे आणि ते विरोधकांचे असो आपल्या दुश्मनांची असो कोणाची असो ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे। आणि आज आपण पाहिलं असेल की परवा तो बागेश्वर महाराज असेल, आज कुठला तरी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ढासळण्याचं काम करतात, छत्रपती शिवाजी महाराज हे कमी कसे त्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात। आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा महाराष्ट्रामध्ये आम्हाला दुसरं कोणी आदरस्थान नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांचा किती तुम्ही प्रयत्न केला, त्यांचा पराक्रम त्यांचा इतिहास पुसून देणार नाही। आज आम्ही या पुस्तकाचं वाचन इथं केले, येणाऱ्या काळामध्ये लाखो पुस्तकं संबंध महाराष्ट्रामध्ये वाचून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पोहोचवण्याचं काम करू आणि जे लोकप्रतिनिधी इथले आहेत ज्यांना ज्या जनतेने निवडून दिलेला आहे त्या जनतेने देखील परत एकदा विचार केला पाहिजे की कशा लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये या बुलढाणा शहराचं नाक खाली घालवण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करतात आणि असं संजय गायकवाडांना देखील आम्ही निषेध करण्यासाठी आज इथे उपस्थित आलेलो आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज की जे हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी, पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र टिकवण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न करतो ते प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये करत राहू। धन्यवाद।